मित्रांनो नमस्कार. मनोगतमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, भारतीय लोकशाहीतील सार्वत्रिक निवडणुका म्हणजे हे एक महानाट्याचा प्रयोग असतो. त्यातही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या लोकशाहीच्या पहिली पायरी म्हणून ओळखले जाते. अलीकडे 2 दिवसापासून वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला असून ऐन गारठ्यामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी वातावरण तापायला सुरुवात झाली असून एक वेगळीच रंगत महाराष्ट्रातील ज्या ज्या क्षेत्रामध्ये नगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत त्या ठिकाणी ही रंगत अनुभवायला येताना दिसते. सिन्नर नगरपालिका आणि सिन्नर नगर परिषद ही तिला कशी अपवाद असू शकेल. राज्यातील सर्वात वयस्क नगरपालिका म्हणून सिन्नर नगरपालिकेचा उल्लेख केला जातो. या नगरपालिकेवर आपली सत्ता आणि आपलाच नगराध्यक्ष असावा यासाठी विविध राजकीय पक्षांची जुळवाजुळव व चढाओढ आता मात्र सुरू झाली असल्याचं हे स्पष्टपणाने दिसतंय. 165 वर्ष इतके आयुर्मान असलेल्या सिन्नर नगरपालिकेला 1860 ला नगरपालिकेला ब्रिटिशांनी नगरपालिका म्हणून दर्जा दिलेला होता. 1885 मध्ये झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत लोकनियुक्त लोकप्रतिनिधी या सिन्नर नगरपालिकेत निवडून गेलेले होते. त्यानंतरच्या काळात स्वर्गीय रामभाऊ कोंडाजी भगत, लक्ष्मण नानाजी देशपांडे, नारायण पंढरीनाथ गुजराती, गंगाधर भिकाजी येलमामे, जगन्नाथ भिकुसा क्षत्रिय, विठ्ठल बालाजी वाजे, दत्तू नाना हंडे, रामचंद्र सातभाई, गंगाधर चव्हाणके, शंकरराव बाळाजी वाजे, मथुराबाई शंकरराव वाजे, विष्णुशेठ लाडूजी वंजारी, तर अलीकडच्या काळात हरिश्चंद्र गणपत लोंढे, जगदीश शेठ चांडक, श्रीमती भामाताई लोंढे, मंगलताई वसंतराव शिंदे, सिंधुताई गोजरे आदी धुरीणांसह अनेकांनी सिन्नर नगरपालिकेचे नगराध्यक्षपद भूषवले. सुरुवातीला अवघे 700 रुपये बजेट असलेल्या नगरपालिकेचे आजचे वार्षिक बजेट हे साधारणतः 150 कोटीच्या पुढे गेलेले आहेत. यापूर्वी झालेल्या सिन्नर नगरपालिकेच्या नगराध्यक्षाच्या पदाच्या थेट निवडणुकीत रामनाथ शेठ चांडक, जगदीश शेठ चांडक, किरण डगळे यांच्या गळ्यात नगराध्यक्ष पदाची माळ ही सिन्नरकरांनी घातली गेली. सलग 3.5 वर्षाच्या प्रशासकीय राजवटीच्या दीर्घ कालावधीनंतर होणाऱ्या निवडणुकीनंतर सिन्नर शहराच्या निवडणुकीचे सत्ता केंद्र हे आपल्याच ताब्यात असावेत अशी भूमिका घेऊन राजकीय पक्ष जिंकू किंवा मरू या ईर्षेने निवडणुका लढवणार असल्याचे स्पष्टपणाने संकेतही मिळत आहेत. 2001 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री असलेल्या दिवंगत विलासराव देशमुख साहेबांनी जनतेतून नगराध्यक्ष निवडून आणण्याचा निर्णय हा त्यांच्या कारकिर्दीत घेतला गेला होता. पण स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या घरातच म्हणजे लातूर नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक नगरसेवक हे विलासराव देशमुखांचे निवडून आले, म्हणजे पर्यायाने काँग्रेसचे निवडून आले होते व नगराध्यक्ष पदाची माळ मात्र लातूरच्या जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या म्हणजे शरद पवारांच्या गळ्यात घातली होती. अशा विसंगत व तकलादू स्थितीत राज्यातील अनेक नगरपालिकांच्या निवडणुकीत नगराध्यक्ष एका पदाचा व बहुमत मात्र दुसऱ्या पक्षाचे अशी स्थिती निर्माण झालेली होती. त्यातून पुढच्या काळात राजकीय संघर्ष व वर्चस्वाच्या राजकारणात शहरांच्या विकासाला बाधा येऊन राजकीय कोंडी पुढच्या काळात महाराष्ट्रातील अनेक नगरपालिकांमध्ये निर्माण ही झालेली देखील होती. सिन्नर नगरपालिका मात्र याला अपवाद ठरली. जनतेतून निवडून गेलेल्या स्वर्गीय जगदीश शेठ चांडक यांची कारकीर्द ही सिन्नरकरांच्या दृष्टीने अतिशय प्रभावी ठरली, संस्मरणीय ठरली आणि विशेष म्हणजे स्वर्गीय रामनाथ शेठ चांडक यांची कारकीर्द ही खाद्य संस्कृतीतील कारकीर्द नव्हती, तर सिन्नरच्या विकासासाठी सूत्रबद्ध नियोजन करणारी स्वर्गीय चांडक यांची कारकीर्द ठरली. सिन्नर नगरपालिका नगराध्यक्ष पदाला सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुला झाला असल्याने मोर्चे बांधणीला आता मात्र वेग आलाय. मंत्री माणिकराव कोकाटे, खासदार पराग प्रकाश वाजे व भारतीय जनता पक्षात नुकतेच प्रवेश केलेले उदय सांगळे यांच्यात रोमहर्षक राजकीय सामना रंगणार असल्याचे संकेतही मिळत आहेत. हा एपिसोड मी बनवत असताना सिन्नरच्या उत्तर महाराष्ट्रातील पहिल्या माजी आमदार राहिलेल्या स्वर्गीय रुक्मिणीबाई विठ्ठलराव वाजे यांचे चिरंजीव असलेले आणि माजी नगराध्यक्ष राहिलेले श्री हेमंत विठ्ठल वाजे
हे भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर असल्याच्या खात्रीलायक बातम्या येत आहेत. श्री हेमंत वाजे हे विद्यमान खासदार पराग प्रकाश वाजे यांचे चुलते म्हणजे पराग वाजे आणि हेमंत वाजे हे यांचं नातं हे काका पुतण्याचं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात काका पुतण्यांचा राजकीय पराक्रमाचा राजकीय संघर्षाचा इतिहास हा मात्र वेगळं सांगण्याची आवश्यकता या ठिकाणी नाही. भारतीय जनता पक्षाने तर श्री हेमंत वाजे यांना गळाला लावले तर खासदार असलेल्या वाजे यांच्यासाठी ती पुढच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने धोक्याची सूचना, धोक्याची घंटा ठरू शकते. नगरपालिका निवडणूक ही तालुक्यातील पुढचे नेतृत्व घडवणारी शाळा असल्याने लाखोंची संख्या असलेल्या सिन्नर शहरातून निवडून गेलेला नगराध्यक्ष हा भविष्यात राजकीय दृष्ट्या सामर्थ्यवान, राजकीय दृष्ट्या ताकदवान बनणार आहेत. ह्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीत. त्यामुळे विद्यमान मंत्री असलेल्या माणिकराव कोकाटे व आमदार असलेल्या कोकाटेंकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देताना चहापेक्षा किटली गरम असणाऱ्या प्रवृत्तीला ते कोकाटे हे बोहल्यावर चढवतील असं मला तरी अजिबात वाटत नाही. मंत्री कोकाटे यांना कितीही नाही म्हटलं तरी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आपल्याच घरातील राजकीय वारसदार असलेल्या सीमंतनी कोकाटे यांची राजकीय भवितव्याची काळजी ही घ्यावी लागेल. उद्याच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून एखादा उमेदवार त्यांनी निवडून दिला तर पुढच्या काळात श्री सीमंतिनी कोकाटे यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये ते गतिरोधक ठरणार नाहीत याची काळजी हे कोकाटे घेतील, याबद्दल कुठलीही शंका असण्याचं कारण नाही. सिन्नर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये अनेक जण बोहल्यावर हे चरण्याच्या तयारीत आहेत. त्याचा नामोल्लेख या ठिकाणी मी करणार नाही. त्यापैकी अनेक उमेदवार हे जनाधार असलेले आणि अनेक उमेदवार हे प्रतिमा असलेले, अनेक उमेदवार हे प्रतिमा नसलेले किंबहुना राजकीय सौदेबाजीतून उखळ पांढरे करणारे उमेदवार देखील हे राजकीय फडाच्या रणांगणात उतरताना दिसत आहेत. श्री माणिकराव कोकाटे, वाजे आणि सांगळे यांच्यासाठी ही नगराध्यक्ष पदाची निवडणूक परीक्षा ठरणार आहेत. श्री सांगळे यांना मात्र अजिबात हलक्यात घेऊन चालणार नाहीत. कोकाटे यांना शेवटच्या दोन्ही विधानसभेच्या निवडणुकीत सिन्नर शहरातील नागरिकांनी मोठ्या मताधिक्य हे दिलेलं होतं. त्या तुलनेने राजाभाऊ तथा पराग वाजे यांना कमी मताधिक्य हे सिन्नर शहरांनी दिलेलं होतं. उदय सांगळेंना कालच्या विधानसभेच्या निवडणुकीत सिन्नर शहरामध्ये मात्र तुलनेने कमी मते मिळालेली होती. पण आता मात्र श्री सांगळे यांच्या बाजूने भारतीय जनता पक्षाची मजबूत संघटनात्मक ताकद व शहरातील हिंदुत्ववादी विचारांची सायलेंट व्होटर ही श्री सांगळे यांच्या बाजूने जमेची बाजू ठरू शकते. श्री माणिकराव कोकाटे हे राजकारणात कसलेले खेळाडू असल्याने प्रतिस्पर्ध्याला कमकुवत व कमी लेखण्याचा प्रयत्न ते कदापि करणार नाही. नगराध्यक्ष निवडणुकीत नवीन चेहरा व लोकांचा विश्वास असलेल्यांनाच उमेदवारी देणार असल्याचे संकेत श्री वाजे आणि श्री कोकाटे यांनी दिलेले आहेत. त्या तुलनेने श्री सांगळे मात्र नवीन दमाच्या ओबीसी समाजाच्या उमेदवाराला निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याचा चंग त्यांनी बांधलेला दिसतोय. उद्याच्या विधानसभा निवडणुकीत मिनी आमदार तयार करणारी निवडणूक असल्याने 2029च्या विधानसभा निवडणुकीत प्रभावी स्पर्धक म्हणून थेट नगराध्यक्ष निवडणुकीकडे पाहिलं जातं. मागील महाराष्ट्रातील राजकारणाचं सिंहावलोकन जर केलं तर थेट झालेल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून जे उमेदवार नगराध्यक्ष झाले ते पुढच्या काळात महाराष्ट्राच्या सत्ता कारणामध्ये प्रभावी ठरले. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी शिरकाव केल्याचे अनेक उदाहरणं या ठिकाणी आहेत. त्याचा उहापोह मात्र मी आता या ठिकाणी करणार नाहीत. त्यामुळे कोणीही उमेदवारी मागितली म्हणून वाजे, कोकाटे आणि सांगळे त्याला उमेदवारी देतील असं अजिबात वाटणार नाहीत. थोडक्यात काय तर वाढत्या वयानुसार माणूस हा प्रगल्भ होतो, हा निसर्गाचा नियम आहे. कोकाटे, वाजे हे आपला उमेदवार निवडताना गाढवाला जंगलाचा राजा करणार नाहीत याची पुरेपूर काळजी ते निश्चितपणाने घेतील. सिन्नर नगरपालिका ही 165 वर्षाची जुनी नगरपालिका असल्याने वार्धक्याकडे झुकलेली नगरपालिका
ही परिपक्व आणि प्रगल्भ नगरपालिका म्हणून ओळखली जाते. आपले वारस निवडताना धनाची नाही तर सिन्नरकरांची मनाची वेदना ओळखणाऱ्या रिझल्ट ओरिएंटेड आणि प्रॅक्टिकल माणसाला सिन्नरकर निवडून देतील असा विश्वास या ठिकाणी वाटतो. आपल्याला याबद्दल काय वाटतं? आपले मत कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.